कसबा पावड्यातील व्यापारी व्यावसायिक नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली। यावेळी सभेपुढे मांडण्यात आलेले सर्व विषय एकमतानं मंजूर करण्यात आले। या संस्थेनं 39,49,000 इतका निव्वळ नफा मिळवला असून सभासदांना 11% लाभांश दिलाय। कसबा पावड्यातील व्यापारी व्यावसायिक नागरी सहकारी पतसंस्थेची 29वी वार्षिक सर्वसाधारण सभा श्री तुकाराम महाराज मंदिरात आयोजित करण्यात आली होती। चेअरमन उत्तम कामीरकर हे या सभेच्या अध्यक्षस्थानी होते, तर संस्थापक अध्यक्ष गजानन बेडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती। या सभेत सुरुवातीला व्यवस्थापक धनाजी उल्पे यांनी अहवाल वाचन केलं। अहवाल वर्षात 9,88,400 रुपयांची वाढ होऊन एकूण भागभांडवल 1,11,28,700 वर पोहोचले। अहवाल वर्ष अखेरीला सर्व ठेवी मिळून 11,24,74,330 इतक्या ठेवी आहेत। ठेवीमध्ये सातत्यानं वाढ होतीये। येणे कर्जापैकी अहवाल वर्षात 1,92,43,180 रुपये वसूल होऊन वर्ष अखेरीस 542 सभासदांकडे 2,72,21,819 इतकं कर्ज येणं बाकी आहे। यावर्षी सभासदांना 11% लाभांश देण्यात आला असून ही रक्कम 11,41,000 अधिक असल्याचं सांगण्यात आलं। यावेळी सभेपुढे मांडण्यात आलेले सर्व विषय एकमतानं मंजूर करण्यात आले। संस्थेच्या माध्यमातून सभासदांच्या गुणवंत पाल्यांना रोख बक्षिसं देऊन गौरवण्यात आलं। या सभेला व्हाईस चेअरमन सुनील पाटील, संचालक गजानन बेडेकर, आनंदराव वारके, सचिन पाटील, धनाजी गोडसे, राजेंद्र ढेरे, अभिजित जाधव, भानुदास शिंदे, शामराव करपे, जितेंद्र कीर्तीकर, जयश्री पाटील, रुपाली चौगुले यांच्यासह संस्थेचे अधिकारी, कर्मचारी आणि सभासद उपस्थित होते।